नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर बघा, पुरवठा निरीक्षक गट क पदाची भरती प्रक्रिया जी झाली होती, त्या भरती प्रक्रियेसंदर्भात त्याचा निकाल कधी लागणार आहे या संदर्भात आयोगाकडून नोटीस काढण्यात आलेली होती. एकूण 345 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो, आणि याची एक्झाम झाली होती, परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याचा रिझल्ट पेंडिंग होता. तर त्याची जी काही डेट आहे त्याची नोटीस आयोगाकडून काढण्यात आलेली आहे. त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांना जास्त शेअर करायची व व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन. तर बघा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट संवर्ग क सरळ सेवा भरती 2023. तर या गट क मधील एकूण 324 पदाच्या भरतीकरिता 26, 27, 28 फेब्रुवारी रोजी 2024 रोजी घेण्यात आली आहे. ही परीक्षा 26, 27, 28 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, लोकसभेच्या इलेक्शनसाठी जे आचारसंहिता लागली होती त्यासाठी हा निकाल तुमचा पेंडिंग राहिला होता. तर आता या परीक्षेचा निकाल, प्रस्तुत परीक्षेचा निकाल दिनांक 20 जून 2024 या दिवशी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे 20 जूनला तुमचा तिथे निकाल लागणार आहे. तर ही महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. 20 जून या दिवशी तुमचा गट क मधील अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत घेतली जाणारी जी पद आहेत पुरवठा निरीक्षक, याचा निकाल लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच महत्त्वाची अपडेट द्यायची होती. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांना शेअर करा व आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.